तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करणार होतो। जयंती मोठ्याने करायच्या म्हटल्यानंतर त्याची सुरुवात पण तशीच करायला पाहिजे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही चौकामध्ये जमलेलो। सगळ्यात आधी मूर्ती वगैरे धुवून तेन घ्यायची होती, त्यानंतर सगळ्यात चौक पण धुवून काढायचा होता। मग आमचे मावळे सगळे लागलेले तयारीला, सगळ्यांनी मिळून चौक एकदम चकाचक केला आणि मूर्ती पण व्यवस्थित अशी धुवून वगैरे घेतली। धुवून झाल्यानंतर मूर्ती अशी एक नंबर दिसाली। त्यानंतर संध्याकाळी आम्हाला अजून एक काम करायचं होतं, ते म्हणजे मूर्तीला कलर करायचा होता। तसं मूर्तीला आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे शिवजयंतीच्या आदल्या दिवशी कलर देतोय। कलर दिन झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला डेकोरेशन पण पूर्ण झालं, डेकोरेशन पण एक नंबर असं केलेलं। सगळी तयारी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची कार्यकर्ते सगळी चौकात जमलेलो। आपल्या मावळ्यांनी पन्हाळगडावरून शिवज्योत आणलेली, शिवज्योतीचं आगमन गावात आम्ही जल्लोषात केलं। दिवसभरात भरपूर कार्यक्रम असल्यामुळे काय सगळे एका व्हिडिओ दाखवता येणार नाही, त्यामुळे व्हिडिओचा अजून एक भाग करणार आहे। तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका। धर्मरक्षी ऐसा राहिला नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारक। राजा, प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आदरानं पाहतो। राजा नाही, राजाधिराज मानतो आम्ही तुला। राजानी करावे राजधर्म, क्षत्रिय करावे क्षात्रकर्म, आणि मग देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा धर्म संस्थापनेचा।